हॅलो हाय फ्रेंड्स, मयुरीज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजची आपली किचनमधील रेसिपी आहे गाजरचा हलवा। गाजर हलवा बनवण्यासाठी मी इथे लालसर असे 1.5 किलो गाजर घेतले आहेत। सर्वात आधी मी हे सर्व गाजर मिठाच्या पाण्यातून व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले आहेत। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गाजरच्या दोन्ही कडच्या कडा कापून टाकायच्या आहेत आणि गाजरचे 2 तुकडे करायचे आहेत आणि सोलण्याने त्याची साल काढून घ्यायची आहे। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व गाजरांची सालं मी अशाच पद्धतीने काढून घेणार आहे। आता किसलेले सर्व गाजर मी एका किसणीच्या साहाय्याने बारीक किसून घेणार आहे। इथे मी माझ्याकडे असलेल्या किसणीच्या सर्वात मोठ्या आकाराच्या किसणीने हे सर्व गाजर किसून घेणार आहे। मोठ्या आकाराच्या किसणीने मी हे गाजर किसून घेतल्यामुळे मला इथे जास्त मेहनत आणि वेळ द्यावा लागला नाही। अशाच पद्धतीमध्ये मी हे सर्व गाजर 6 ते 7 मिनिटात व्यवस्थित किसून घेतले आहेत। गाजर जास्त आहेत त्यामुळे मी इथे मोठ्या आकाराची कढई यासाठी घेणार आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये मी 3 चमचे तूप घालणार आहे। तूप गरम झालं की आपल्याला यामध्ये किसलेलं गाजर घालायचं आहे। आता किसलेलं गाजर तुपावर व्यवस्थित 2-3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। आता कढईवर झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटं वाफ आणून द्यायची आहे, म्हणजे वाफेवर गाजर छान शिजून येईल। 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघा गाजर छान शिजला आहे, नरम झाला आहे। आता आपण यामध्ये दूध घालायचं आहे। आता यामध्ये मी गरम करून घेतलेलं अर्धा लिटर दूध घालणार आहे आणि ते व्यवस्थित मोठ्या आचेवर आटवून घेणार आहे। आधी घातलेलं दूध सगळं आटल्यानंतरच मी पुन्हा यामध्ये अर्धा लिटर दूध घातलं आहे आणि तेही व्यवस्थित आटवून घेणार आहे। सगळंच दूध जर आधी एकदम टाकलं तर ते आटण्यासाठी खूप जास्त टाइम लागतो, त्यामुळे अर्धा लिटर करून मी इथे या गाजर हलव्यासाठी 1 लिटर दुधाचा वापर केला आहे। आता यामध्ये अजून छान टेस्ट येण्यासाठी मी अर्धा कप घरी बनवलेला खवा घातला आहे। खव्यामुळे हलव्याला अजून खूप छान चव येणार आहे। हलव्याच्या गोडासाठी मी इथे 1.5 कप साखरेचा वापर केला आहे। इथे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। गाजर हलव्याला अजून खूप स्वादिष्ट बनवण्यासाठी मी इथे दुसरा एक पदार्थ घालणार आहे, तो आहे कंडेन्स मिल्क। इथे मी 50 ग्राम कंडेन्स मिल्क घातला आहे आणि ते छान व्यवस्थित एकजीव करून 5 ते 7 मिनिटं गाजर हलवा पुन्हा एकदा व्यवस्थित आटवून घ्यायचा आहे। आपल्याकडे असं मानलं जातं की कुठल्याही गोडाच्या पदार्थात जर चिमूटभर मीठ घातलं की त्याची चव ही अजून द्विगुणित होते। यासाठी मी इथे आता 1 चिमूटभर चवीनुसार मीठ घालणार आहे आणि अर्धा चमचा ताजी कुटून घेतलेली वेलची पावडर घालणार आहे। आता हे सर्व मिश्रण एकजीव करून यामध्ये केसर दूध घालणार आहे आणि तेही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। इथे मी कुठलाही फूड कलरचा वापर केला नाही, त्यामुळे या केसरमुळे या हलव्याला खूप छान कलर आणि फ्लेवर दोन्ही येणार आहे। हलवा छान घट्ट झाला आहे, फक्त अजून 2 मिनिटं त्याला मंद गॅसवर आटून घेऊया। तोपर्यंत आपण यासाठी लागणारे ड्रायफ्रूट्स आहेत ते व्यवस्थित भाजून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 चमचे तूप गरम करून घेतलं आहे। आता यामध्ये मी काजू, बदाम, पिस्ता आणि मनुका घेतला आहे, तो व्यवस्थित लालसर भाजून घेणार आहे। इथे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। इथे ड्रायफ्रूट्स छान लालसर भाजून झाले आहेत, ते आपण या आता गरम गरम गाजर हलव्यावर घालून घेणार आहोत। आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला व्यवस्थित गाजर हलव्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। फ्रेंड्स, इथे आपला हा गाजर हलवा तयार आहे।
फ्रीजमध्ये ठेवून थंड करून तुम्ही हा सर्व केलात तर त्याची चव अजून खूप छान लागते. तुम्हालाही आपल्या आजच्या गाजर हलव्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे कळवा. चॅनलवर नवीन असाल तर मयुरीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी या चॅनलवर येत राहतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.